हाय मित्रांनो, तर आम्ही आमचा दुसऱ्या दिवसाचा स्पोर्ट इकडे होता. हा आमचा स्पोर्ट आहे दुसऱ्या दिवसांचा आणि तुम्हाला दाखवतो आजचा दिवस. कोण कुठे काय करतंय, कोण काय झोपलाय, काय करते, तर तुम्ही सर्व बघा. तो गार्डन आहे सालेच्या इकडे आणि इकडे हळदीपोरा तयारी करतात. हळदीपोरा झोपलेत. ही शाळा आहे, खूप मोठी शाळा ही. अर्धी झोपले तिकडे. यो विजूदा काहीतरी काय आता तुझ्या हातात काय आहे? टिका लावला इकडे तयारी करायला. आणि तिकडे समोरच पालखी आहे आणि आमचा डीजे. चला तर पुढे आपल्या पालखीजवळ आलो आता. ही आपली आईची पालखी आणि तिकडे पण आहेत. थांबा दाखवतो. आणि हा आपल्याला चार्जिंग पोर्ट तिकडे लावलाय. हा दादू इकडे पण आहे. आणि अर्धी पब्लिक इकडे अर्धे दात दिसतात. हे आपला आंघोळ करायचा सिस्टम इकडे होता आणि आपली ही गाडी. अर्धे दात दिसतात, अर्धे तेवढे तिकडे आहेत. तर इकडे भजी बनवली आहे. बाबा भजी बनवते आणि वडापाव खाते. हे बघा, बाबा वडापाव नाही काय भजी बिजी बनवली. सकाळचा नाश्ता आणि याच्यात चाय आहे आणि टाकी. आणि हा बाबा पण काय बाबा वाटते कांदा भाजी मिक्स करते. तर इकडे कांदा ना ती कापतात बाबाच्या. ते इकडून कापून ना डायरेक्ट तिकडे समोर भजी मिक्स करून ना मग इकडे तळायला घेतले. आणि इकडे पण आहेत. इकडे का आजपर्यंत उठलेत नाही. आता उठले जस्ट. आणि हे आमचे बकरी आणि आमचा पाणीचा टेम्पो समोर. इकडे पण काहीतरी चालू आहे, पाणी काढायला लावलंय. तर मित्रांनो चला इकडे बघू आता केवढे पोरं आहेत केवढे नाही. ही बघा आपल्या गावातली पोरं. पण झोपला वाटते. ही आपली गावातली पोरं सरी. हे हाय करा रे, हाय कर. अर्धी बाहेर असतील. थांबा तुम्हाला दाखवतो ग्राउंड, सालेतला ग्राउंड बाहेरचा. यो सालेचा ग्राउंड आहे बाहेरून. ही शाळा ती खूपच मोठी शाळा आहे. आणि आम्ही हायवेच्या बाजूलाच ब्रेक घेतलेला आहे. खोपोलीच्या मधोमध आणि पनवेलच्या मधोमध. चला तर गाईस, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. टाटा.